तत्पूर्वी साहेब बोलतील. आदरणीय साहेब. लातूर मिशन वृत्तपत्राच्या 8व्या वर्धापन दिन हरिभक्त परायण रामायणाचार्य प्रशांतजी महाराज, आमचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय त्र्यंबकराव भिसे साहेब, लातूरचे प्रथम नागरिक आणि देशातील सर्वोत्कृष्ट असे 3 नंबर आलेले महापौर, आदे राजकीय गुरु आदरणीय जयप्रकाशजी दगडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रशांतजी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराजजी पाटील साहेब, सिव्हिल सर्जन देशमुख साहेब, श्री भरतजी जाधव, ज्याला या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झाले ते मान्यवर सूर्यकांतजी सोडे साहेब, श्यामजी गोडबर्वे साहेब, जयप्रकाशजी गडकरजी, महादेव आसाळकरजी, निळकंठजी पवार, गोमसाळेजी, शिवाजी होंडके सर, दत्तात्रय शिंदे सर, संगम कोंडवार, सरदारजी मनियार, अमितजी चित्ते, तेजजी धुमाळ, परमेश्वरजी बुड्डे, सुरेश काचावारजी, अजितजी काळगाते, बाळासाहेब जाधव, तानाजी गुप्ते, बाळाजी खोंडे, ॲडव्होकेट उमाकांतजी नाईक नवरेजी, राजकुमारजी गुंडाप्पा, कैलासजी साळुंके, श्रीरामजी गायकवाड, शिरीषाप्पा हत्ते, दयानंदजी माने, ॲडव्होकेट नामदेवजी शिंदे, शंकररावजी जाधव, प्राध्यापक बालाजी वाघमारे, श्री गोविंदजी जगताप, सोनावताई जगताप, ज्योतिताई कापसे, उपस्थित आदरणीय व्यासपीठ समोरचे सुद्धा सर्व आदरणीय वडीलधारी बांधव, माझ्या भगिनी, पत्रकार व मित्रमंडळी, लातूर मिशन वृत्तपत्र गेल्या 8 वर्षापासून प्रशासकीय, राजकीय, सामाजिक बातम्यांना प्रथम प्राधान्य देऊन विविध घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी केलेला आहे. कणखर व निर्भीड भूमिका मांडणारे हे अग्रगण्य वृत्तपत्र म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये ते नावारूपाला आले आहे. लातूर मिशन वृत्तपत्राने वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावर आवाज उठवण्याची भूमिका त्यांनी घेतली. ही वृत्तपत्र हा समाजाचा आरसा म्हणून त्या ठिकाणी काम करीत आहे. खरं तर खूप चांगला कार्यक्रमाचं भाषण आमच्या पियारोने दिलेलं मी वाचत नाही. खूप चांगला कार्यक्रम आमचे मित्र भरतजी जाधव, परमेश्वरजी कुंटे, सुरेशजी काचावर साहेबांनी या ठिकाणी केला. जे समाजामध्ये प्रशासकीय लेवलला असेल, सामाजिक काम करणारे कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, त्यांचा सन्मान झाला पाहिजे ह्या हेतून हा या ठिकाणी तुम्ही शिवरत्न पुरस्कार देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला. पुरस्काराकर्त्याची यादी बघितली, खरंच अतिशय चांगलं काम समाजामध्ये करणारे त्यांची ती यादी होती. माझे नेते आदरणीय भिसे साहेब ज्या ज्यावेळेस नाव पुकारत होते त्या त्यावेळेस सांगत होते की कांबळे साहेबांनी असं काम केलं, लक्ष्मणराव देशमुख साहेबांनी करोनामध्ये काम चांगल्या पद्धतीने केले. म्हणजे विविध क्षेत्रातील लोकांना त्यांचं मनोधैर्य वाढवण्याकरता जे तुम्ही आज कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला, खरंच तुमचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि त्याबरोबर तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची सुद्धा स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम तुम्ही घेताय, दरवर्षी घेताय. गेली 8 वर्षापासून साहेबाबद्दल बोलताना मी एवढंच सांगू इच्छितो की साहेब गेल्या 30-40 वर्षामध्ये त्या महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं.
आणि जे नवं ते लातूरला हवं सगळे साहेब त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी काम करतात. मी सुद्धा 1990-92 पासून स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेबांसोबत मी त्या ठिकाणी काम करत आलो. त्यांचेच संस्कार त्यांचेच गुण आमच्यामध्ये आहेत. ते ज्या पद्धतीने काम करत होते त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. जे साहेबांनी जे काही विकासाची गंगा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आणि संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आणली, त्याच पद्धतीनं ज्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या 72 मतदारांनी मला निवडून दिलं त्याच पद्धतीनं तिथं सुद्धा काम करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण जवळजवळ 20 ते 25 कार्यक्रम आज असल्यामुळं आपल्याला शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी याकरता या ठिकाणी आलो. दोन गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी करणार आहे. कालच आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन त्या ठिकाणी साजरा झाला. त्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब औरंगाबाद त्या ठिकाणी आले होते. एकत्रित त्यांनी पूर्णपणे आढावा आपल्या मराठवाड्याचा अनुशेष काय आहे, मराठवाड्यामध्ये काय केलं पाहिजे, कोणते विकास या 2 वर्षामध्ये आपण करतोय हे सगळं त्या ठिकाणी सांगितलं. आणि जो काही आपला महत्त्वाकांक्षी जो प्रकल्प आहे, मागच्या सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठवाडा वॉटर ग्रीड योजना त्या राज्यामध्ये आणि या मराठवाड्यामध्ये त्यांनी आणली होती. आणि निवडणूक 1-2 महिने आहे सगळे साहेब की त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड त्या ठिकाणी डिक्लेअर केले. ते व्यावहारिक आहे का, ह्या धरणातून त्या धरणामध्ये पाणी ग्रीडनं येऊ शकतं का, याचाही त्यांनी अभ्यास त्या ठिकाणी केला. पण हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर योजना चांगली आहे, कल्पना चांगली होती, पण ती अंमलात येईल का नाही त्या ठिकाणी शंका निर्माण झाली होती. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी ठामपणे सांगितलं की आपल्याला हे मराठवाडा वॉटर ग्रीड योजना ह्या मराठवाड्यामध्ये आपण केली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आर्थिक क्रांती त्या ठिकाणी घडली पाहिजे. ह्या हेतूनं ती योजना जवळजवळ 30 ते 35 हजार कोटीची योजना आहे. आणि ती आमच्या वॉटर सप्लाय म्हणजे पाणी पुरवठा विभागाचीच ती योजना आहे. म्हणून मी इथं विजय असणारे सगळी मंडळी आहेत, मी जाणीवपूर्वक या ठिकाणी भाष्य करतो की ही योजना आम्ही गुंडाळून ठेवणार नाही. ही योजना आम्ही टप्प्याटप्प्यानं या मराठवाड्यामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पैठण, वैजापूर आणि गंगापूर त्या ठिकाणी घेतलंय. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही लातूर आणि उस्मानाबाद घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि ही योजना आम्ही टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी करू. आज बरंच दगडे साहेब ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये खूप भाष्य व्हायला लागले. परवाच मागच्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला की 50% ओबीसीला आरक्षण हे महाराष्ट्र सरकार देऊ शकतो. म्हणून आम्ही जवळजवळ 68 का 78 जागा त्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं ते रद्द झाल्या होत्या. ओबीसीच्या आरक्षणचा कोटा 0 झाला होता. पण आम्ही निर्णय घेतला की आपण महाराष्ट्र शासन म्हणून लोकशाहीचं आघाडीचं सरकार म्हणून 50% पर्यंतचं आरक्षण आपण ओबीसीला दिलं पाहिजे. म्हणून आम्ही मागच्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेतला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा इतर काही ओबीसीला आरक्षण देण्याचं जे काम असेल ते आम्ही ते करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो की ओबीसीला आरक्षण खरंखुरं देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या राज्याचे नेते आदरणीय पवार साहेबांनी केलं. 1992ला ज्यावेळेस देशामध्ये व्ही पी सिंगाचं सरकार होतं त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि पवार साहेबांनी निर्णय घेतला की देशामध्ये कुठेही आरक्षण लागू होईल नाही, लागू झालं किंवा नाही आम्हाला माहीत नाही, पण आपल्या पुरोगामी राज्यामध्ये ओबीसीला आरक्षण आपण दिलं पाहिजे म्हणून त्यांनी त्याची घोषणा केली. व्ही पी सिंगाचं सरकार सत्तेवर असताना तरी सुद्धा ओबीसीला मुख्य प्रवाहात आणण्याकरता मंडळाला त्या ठिकाणी आणला. पण काही आताचे जे ओबीसीचे कळवळा घेऊन जे आंदोलन करतायत ते त्यावेळेस त्यांनी
त्या VP सिंगाचा पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार त्यावर पाडलं. हे सांगितलं पाहिजे. तर लोकांना 5-10 वर्ष झाले ते सगळे विसरून जातात. त्याच्यामुळे हे सांगितलं पाहिजे देशमुख साहेब. म्हणून ही जाणीवपूर्वक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता शरद पवार साहेबांनी कुठलीही तमा न बाळगता ओबीसीला आरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज माझ्या भगिनी इथं ताटमानाने बसल्या. आदरणीय पवार साहेबांनी पहिला निर्णय घेतला की महिलांना 33% आरक्षण देण्याचा. राज्यामध्ये कुण्याही नेत्यानं एवढा मोठा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. महिलांना पहिल्यांदा जर 33% आरक्षण देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलं. आणि पुन्हा नंतर त्यांच्या लक्षात आलं की माझी बहीण, माझी भगिनी माझ्या भावासारखी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करते. म्हणून दुसरा निर्णय त्यांनी घेतला की 50% आरक्षण माझ्या महिलांना त्या ठिकाणी नोकरीमध्ये आणि राजकीय आरक्षणामध्ये त्या ठिकाणी दिलं पाहिजे. म्हणून आज माझ्या भगिनी, माझ्या माता भगिनी आज जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगरपालिकेचे सदस्य आहेत, सरपंच आहेत. हे कुणामुळं तर ते आदरणीय केवळ शरदचंद्रजी पवार साहेब. काही लोक जाणून बुजून त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं काही बोलत असतात, पण हे सत्यच आहे. म्हणून हे कारण हे विजय असणारे लोक आहेत म्हणून जाणीवपूर्वक मी भाष्य विक्रांतजी त्या ठिकाणी करतोय. आज पाणीपुरवठा खात्याचा मंत्री म्हणून मी या कार्यक्रमानिमित्त सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्ही जलजीवन मिशन ही केंद्राची योजना आहे. केंद्राने 7,000 कोटी आणि राज्याने 7,000 कोटी त्या ठिकाणी द्यायचे. आम्ही 14,000 कोटीचा निधी आम्ही ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाला 55 लिटर पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, शुद्ध पाणी. आणि 2024 पर्यंत असं एकही घर नसेल की तिथं पाणी नसेल. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येकाच्या घरात नळ असेल आणि प्रत्येकाला 55 लिटर पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी भविष्यामध्ये करणार आहोत आणि केल्याशिवाय राहणार नाही. हेही शब्द या प्रसंगी मी तुम्हाला देतो. आदरणीय पालकमंत्री अमित देशमुख साहेब करोनाचा अभ्यास करण्याकरता परदेशामध्ये गेलेले. देशमुख साहेब आता अहो सत्यता आहे. राज्य सरकारने राजेश टोपे साहेबांना आणि अमित देशमुख साहेबांना सांगितलं की देशात जगातली काय परिस्थिती आहे, काय चाललंय, डेल्टा प्लस किंवा अन्य व्हायरस संदर्भामध्ये त्यांना अभ्यास करण्याकरता परदेशामध्ये ते गेलेले आहेत. आणि त्यांनी मला कालच सांगितलं की ज्या कार्यक्रमाला तुम्ही चालला ते सगळे आपले बांधव आहेत आणि साहेबाच्या स्मृतिदिनानिमित्त तो कार्यक्रम आहे. माझ्या वतीनेही त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा भेट करा आणि ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं सुद्धा माझ्या वतीने त्या ठिकाणी अभिनंदन करा असं त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलंय. शिवदर्शन फाउंडेशन खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या 5 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये ते सहभागी असतात. महापुरुषांच्या जयंती महोत्सव असतील, व्याख्यान असेल, पवाडे असेल, अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, की सामाजिक दायित्व तरी त्या ठिकाणी पार पडतात. करोनाच्या काळात सुद्धा शासकीय नियमाचं पालन करण्याचे जनजागृतीचं कामही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. म्हणून त्यांना सुद्धा मी माझ्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि परत एकदा शिवरत्न पुरस्कार वितरण आणि गुरुगौरव सोहळ्यास ज्या प्राप्त करतात त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि उद्या गणेश विसर्जन दिनी लातूरकरांनी मानपाला, कारण मानपाने मूर्ती संकलन केंद्र तिथे उभा केलेला आहे, तर आपण सर्व त्यांना मूर्ती देऊन दान करावं असं त्या ठिकाणी मी आवाहन करतो. भैयासाहेब तुम्ही सगळे बोलणार आहात, तुमचं भाषण होणार आहे, त्याच्यामुळे लातूरचे महापौर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बोललं पाहिजे. महाराज मी आपली माफी मागून, कारण मला 20-25 कार्यक्रम असल्यामुळे पुढे जायचं आहे. तर नाना मला दर्वे साहेबांचं ऐकायचं होतं, खूप दिवस झाला आपलं ऐकलं नव्हतं. करोनाच्या संकटामध्ये आपण एकमेकाला भेटलो नव्हतो, पण ह्या सगळ्यांचं भाषण ऐकण्याने कृपया हात जोडून तुम्हाला विनंती करायची की कुणीही उठू नका. तर खूप चांगली तुम्हाला मेजवानी आणि खूप चांगलं तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडणारे या ठिकाणी भाषण होणार आहे. जाता जाता एवढंच मी
सांगू इच्छितो की करोना अजून संपलेला नाही. पहिल्या लाटेमध्ये काय झालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या जीवाभावाचे माणसं त्या ठिकाणी निघून गेले. आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. इथं सिव्हिल सर्जन या ठिकाणी बसलेले आहेत. तिसरी लाट येऊ नये अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आपण सर्वजणी करा, पण तिसरी लाट न येण्याकरता आपण सर्वांनी आपल्या कुटुंबाची आपली त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाताना आपण काही मास्क लावला म्हणजे लावलाच पाहिजे अशी तुम्हाला मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो. आणि तिसऱ्या लाटे संदर्भात सुद्धा आम्ही प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी तयारी केलेली आहे. आरोग्य व्यवस्था अतिशय सक्षमपणे तिसऱ्या लाटेला आम्ही त्या ठिकाणी समोर जाणार आहोत. तर ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आपल्या काय मारामाऱ्या होत होत्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे. पण आम्ही ठरवलं की प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा लिक्विड प्लॅन्ट आणि ऑक्सिजनचा जनरल प्लॅन्ट करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. लातूरमध्ये तो प्लॅन्ट अस्तित्वाला आलेला आहे. उदगीरला तो प्लॅन्ट अस्तित्वात आला आहे. निलंग्याला सुद्धा तो प्लॅन्ट त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. बेडची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. औषध पुरवठा सुद्धा आत्ताच आम्ही सगळं त्या ठिकाणी घेऊन ठेवलेला आहे. पण सगळ्यांनी जर या करोना नियमांचं जर पालन त्या ठिकाणी केलं तर तिसरी लाट त्या ठिकाणी येणार नाही एवढंच या प्रसंगी मी सांगतो. आणि या कार्यक्रमाला आमचे मित्र भरतजी जाधव असतील, परमेश्वरजी दुट्टे असतील आणि कार्यकारी संपादक सुरेशजी काचावार आणि त्यांची सल्लागार मंडळाची सगळी टीम, तुमच्या सगळ्यांचे नाव घ्या मला त्यांनी घेता येतील. कारण एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हणला की काय मेहनत करावी लागते मला माहिती आहे. मी डायरेक्ट मंत्री झालो नाही. दगडे साहेबांना माझी सगळी हिस्ट्री माहिती आहे. लातूरकरांना सगळी हिस्ट्री मला माहिती आहे. मी वार्डामध्ये छोटे छोटे कार्यक्रम घेत इथपर्यंत पोहोचलेला कार्यक्रम. म्हणून माझ्या मस्तकामध्ये मंत्रिपदाची कधी मस्ती येणार नाही. मी जनतेचा सेवक म्हणून सातत्यानं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब असतील, आपले नेते आदरणीय शिवराज पाटील ठाकूरकर साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, आमचे ऋषीचंद्र दिलीपराव देशमुख साहेब असतील, ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत आहोत. आणि या महाराष्ट्राचे नेते जाणते राजे आदरणीय पवार साहेबांनी एका साध्या घरातल्या पोराला कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सामान्य कुटुंबातल्या माणसाला त्यांनी आमदार केलं आणि मंत्रिपदाचं सन्मान त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आदरणीय पवार साहेबांनी केलं. साधी बाब नाही ताई, तुम्हाला माहीत आहे की काय महाराष्ट्रात देशात काय चाललं तुम्हाला माहीत आहे की त्याच्यावर भाष्य केलं जास्त नको. त्याच्यामुळं परत एकदा तुमच्या सगळ्या त्या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि एक पुरस्कार राहिला आहे असं त्यांनी सांगितलं. 100% तो पुरस्कार देऊन पुढील कार्यक्रमाला जाण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो. अतिशय चांगला कार्यक्रम तुम्ही घेतला. असेच कार्यक्रम तुम्ही माझ्या उदगीरलाही घ्या, प्रत्येक तालुक्यात घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. आणि हे कार्यक्रम घेतलेच पाहिजे. ही समाजामध्ये आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अधिकारी लोक वर्ग त्या ठिकाणी काम करत असतात. त्यांच्या पाठीवरती शबासकीची थाप त्या ठिकाणी आपण टाकली पाहिजे आणि ते तुम्ही करत आहात. खरंच तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि तेच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण अतिशय मोलाचं म्हणून